श्रोतेहो नमस्कार. आजच्या मन की बातवर आधारित वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजच्या वृत्तविशेषमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला, त्या अनुषंगानं केलेले विवेचन ऐकूयात. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमामधून देशवासियांसोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी देशातल्या क्रीडा क्षेत्रात होत असलेलं परिवर्तन, भारतीय संस्कृती, स्वच्छता या विषयावर आपले विचार मांडले. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आणि विश्वकर्मा जयंती यांचं औचित्य साधून त्यांनी आपल्या परंपरा, संस्कृती या महत्त्वाच्या विषयांवर मनोगत व्यक्त केलं. आपल्या महान सर्वसमावेशक संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. भारतीय संस्कृतीचं, परंपराचं जतन आणि संवर्धन, त्याचबरोबर कौशल्य विकसन यांचं महत्त्व आज त्यांनी अधोरेखित केलं. साथियों, दुनिया के लोग जब आज भारतीय अध्यात्म और दर्शन के बारे में इतना कुछ सोचते हैं, तो हमारी भी जिम्मेदारी है कि हम अपनी इन महान परंपराओं को आगे लेकर जाएं. जो कालबाह्य है उसे छोड़ना ही है, लेकिन जो कालातीत है उसे आगे भी ले जाना है. हम अपने पर्व मनाएं, उसकी वैज्ञानिकता को समझें, उसके पीछे के अर्थ को समझें. इतना ही नहीं, हर पर्व में कोई न कोई संदेश है, कोई न कोई संस्कार है. हमें इसे जानना भी है, जीना भी है और आने वाली पीढ़ियों के लिए विरासत के रूप में उसे आगे बढ़ाना भी है. साथियों, हमारे यहाँ संस्कृत के बारे में कहा गया है, अमृतम संस्कृतम मित्र सरसम सरलम वचः एकता मूलकम राष्ट्रे ज्ञान विज्ञान पोषकम. अर्थात हमारी संस्कृत भाषा सरस भी है, सरल भी है. संस्कृत अपने विचारों, अपने साहित्य के माध्यम से ये ज्ञान, विज्ञान और राष्ट्र की एकता का भी पोषण करती है, उसे मजबूत करती है. संस्कृत साहित्य में मानवता और ज्ञान का ऐसा ही दिव्य दर्शन है जो किसी को भी आकर्षित कर सकता है. हाल ही में मुझे कई ऐसे लोगों के बारे में जानने को मिला जो विदेशों में संस्कृत पढ़ाने का प्रेरक कार्य कर रहे हैं. ऐसे एक व्यक्ति हैं श्रीमान रटगर कॉर्टेनहॉर्स्ट, जो आयरलैंड में संस्कृत के जाने माने विद्वान और शिक्षक हैं और वहाँ के बच्चों को संस्कृत पढ़ाते हैं. इधर हमारे यहाँ पूरब में भारत और थाईलैंड के बीच सांस्कृतिक संबंधों की मजबूती में संस्कृत भाषा की भी एक अहम भूमिका है. डॉक्टर चिरापत प्रपंड विद्या और डॉक्टर कुसुमा रक्षामणि, ये दोनों थाईलैंड में संस्कृत भाषा के प्रचार प्रसार में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं. उन्होंने थाई और संस्कृत भाषा में तुलनात्मक साहित्य की रचना भी की है. ऐसे ही एक प्रोफेसर हैं श्रीमान बोरिस जाखरिन, रशिया में मॉस्को स्टेट यूनिवर्सिटी में ये संस्कृत पढ़ाते हैं. उन्होंने कई शोध पत्र और पुस्तकें प्रकाशित की है. उन्होंने कई पुस्तकों का संस्कृत से रूसी भाषा में अनुवाद भी किया है. इसी तरह सिडनी संस्कृत स्कूल ऑस्ट्रेलिया के उन प्रमुख संस्थानों में से एक है जहां विद्यार्थियों को संस्कृत भाषा पढ़ाई जाती है. ये स्कूल बच्चों के लिए संस्कृत ग्रामर कैंप, संस्कृत नाटक और संस्कृत दिवस जैसे कार्यक्रमों का भी आयोजन करते हैं. साथियों, हाल के दिनों में जो प्रयास हुए हैं उनसे संस्कृत को लेकर एक नई जागरूकता आई है. अब समय है कि इस दिशा में हम अपने प्रयास और बढ़ाएं. हमारी विरासत को संजोना, उसको संभालना, नई पीढ़ी को देना, ये हम सबका कर्तव्य है और भावी पीढ़ियों का उस पर हक भी है. अब समय है इन कामों के लिए भी सबका प्रयास ज्यादा बढ़े. मेरे प्यारे देशवासियों, अगले कुछ दिनों में ही विश्वकर्मा जयंती भी आने वाली है. भगवान विश्वकर्मा को हमारे यहाँ विश्व की सृजन शक्ति का प्रतीक माना गया है. जो भी अपने कौशल्य से किसी वस्तु का निर्माण करता है, सृजन करता है, चाहे वो सिलाई, कढ़ाई हो, सॉफ्टवेयर हो या फिर सैटेलाइट, ये सब भगवान विश्वकर्मा का प्रकटीकरण है. दुनिया में भले स्किल की पहचान आज नए तरीके से हो रही है, लेकिन हमारे ऋषियों ने तो हजारों सालों से स्किल और स्केल पर बल दिया है. उन्होंने स्किल को, हुनर को, कौशल को आस्था से जोड़कर हमारे जीवन दर्शन का हिस्सा बना दिया है. हमारे वेदों ने भी कई सूक्त भगवान विश्वकर्मा को समर्पित किए हैं. सृष्टि की जितनी भी बड़ी रचनाएं हैं, जो भी नए और बड़े काम हुए हैं, हमारे शास्त्रों में उनका श्रेय भगवान विश्वकर्मा को ही दिया गया है. ये एक तरह से इस बात का प्रतीक है कि संसार में जो कुछ भी डेवलपमेंट
और इनोवेशन होता है वो स्किल्स के जरिए ही होता है। भगवान विश्वकर्मा की जयंती और उनकी पूजा के पीछे यही भाव है। आज दुनिया में स्किल्ड लोगों के लिए अवसरों की कमी नहीं है। प्रगति के कितने सारे रास्ते आज स्किल्स से तैयार हो रहे हैं। तो आइए इस बार हम भगवान विश्वकर्मा की पूजा पर आस्था के साथ साथ उनके संदेश को भी अपनाने का संकल्प करें। हमारी पूजा का भाव यही होना चाहिए कि हम स्किल के महत्व को समझेंगे और स्किल लोगों को, चाहे वो कोई भी काम करता हो, उन्हें पूरा सम्मान भी देंगे। श्रोतेहो, युवा वर्ग आणि पालकांमध्ये आता क्रीडाविषयक जाणीवा विकसित होत आहेत. खेळामध्येही करिअरच्या अनेक संधी आहेत. त्याचा लाभ घेण्याची मानसिकता आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या बदलत्या मानसिकतेविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. देशातल्या क्रीडा संस्कृतीमध्ये होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं युवा पिढीच्या मानसिकतेमध्ये होत असलेलं परिवर्तन याविषयी क्रीडाविषयक पत्रकार मुकुंद पोद्दार यांनी मनोगत मांडलं. ऐकूयात. क्रिकेट खायचं, क्रिकेट प्यायचं आणि जागृत अवस्थेमध्ये ह्या दोन क्रिया करताना झोपी जायचं ते सुद्धा क्रिकेटचा विचार करून आणि झोपेतनं उठल्यानंतरही पुन्हा क्रिकेट खाणं पिणं. आपल्याकडे क्रिकेट हा धर्म आहे आणि अघोषित राष्ट्रीय खेळ आहे, म्हणजे अनधिकृत राष्ट्रीय खेळ. तर आपले राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. तर आपल्या अशा भारतवर्षामध्ये जिथे ईट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट अशी अवस्था आहे, तर ती नॉन क्रिकेट गेम्स म्हणजे ज्याला क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ ज्याला म्हणतात ते खेळ, आणि हे खेळ म्हणजे अर्थात ऑलिम्पिक खेळ. आजच्या मोदींच्या मन की बातनी हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. आज मोदींनी हॉकीपासून सुरुवात केली आणि ध्यानचंदना किती आनंद झाला असेल असं त्यांचं विधान होतं आणि ते विधान खरोखर रोमांचित करणार होतं. मन की बात ऐकत होतं तेव्हा अगदी ज्याला आपण म्हणतो की आपलं एक रोमांचित होण्याची जी प्रक्रिया आहे ती मला अगदी नसानसामध्ये जाणवली. जेव्हा राजवर्धन राठोड 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सिल्वर जिंकलं तेव्हा तो पुण्यामध्ये इंडियामध्ये आला होता आणि त्याची एक मुलाखत झाली होती. तर त्याच्यामध्ये त्याला मी प्रश्न विचारला होता की ऑलिम्पिक खेळाला जर का चालना द्यायची तर काय करावं लागेल. तर तो म्हणालेला की ऑलिम्पिक संस्कृती ही एका रात्रीत निर्माण होणार नाही. म्हणजे जसं एका रात्रीत कोणी स्टार होत नाही किंवा एका रात्रीत कोणी सुपरस्टार होत नाही, तसंच एका रात्रीत ऑलिम्पिक चॅम्पियन किंवा ऑलिम्पिक गोल्ड मेडल विनर होत नाही. ही एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया जी आहे ती ऑलिम्पिक संस्कृती निर्माण करण्याची ही तुमच्या अंतापासूनच निर्माण व्हायला पाहिजे. आणि ज्याला आपण म्हणतो यथा राजा तथा प्रजा, तर मोदी आज खेळाडूंना जो एक शाबासकी देत आहेत, त्यांची पाठ थोपटत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी आज देशामध्ये ही चर्चा सुरू झालेली की ही सुद्धा लोक स्टार आहेत, हे सुद्धा लोक हिरो आहेत आणि हे सुद्धा आपल्या देशासाठी खेळत आहेत. प्रत्येक वेळेस पदक हे मॅटर होत नसतं. म्हणजे क्रिकेटचं जर आपण उदाहरण घेतलं तर वर्ल्ड कपचा एखादी फायनल 2003 असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की जो जो परफॉर्मन्स असतो त्या खेळाडूचं ते शतक, ते जसं क्रिकेट प्रेमींना भावतं तसंच हे खेळाडूंची कामगिरी आपल्या ऑलिम्पियनची आपल्या देशवासियांना आज अपील होते. ह्या मन की बातच्या निमित्ताने केंद्र सरकारला द्यावं लागेल. केंद्र सरकारच्या योजना असतील, आपल्या वेगवेगळ्या टॉप्स ज्याला आहे टार्गेट ऑन बिग बोडी योजनांमुळे खेळाडूंना यश प्राप्त करण्यासाठी जो संघर्ष करायची, जी मेहनत करायची, त्याला प्रेरणा मिळण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची फळं आपल्याला दिसत आहेत. हे पुरुष हॉकी संघाने पदक मिळवलं ही चांगली गोष्ट आहे, पण महिला हॉकी संघाला पदक नाही मिळालं म्हणून कोणी निराश झालं नाही. तर त्यांचा सुद्धा जो एक प्रयत्न होता तो प्रत्येकाला भावलेला आहे. किंवा हिंदूला मोदींनी हिंदू बरोबर तिने आईस्क्रीम खाल्लं, तर ह्याच्यातला एक त्याग जो आहे, खेळाडूचा जो त्याग आहे तो त्यांनी अधोरेखित केलेला आहे. एखाद्या खेळाडूला काय संघर्ष करावा लागतो किंवा ज्याला आपण म्हणतो की सॅक्रिफाईस जे आहे, एक बलिदान असते, त्याच्याही पुढची ही गोष्ट आहे. आणि तो खेळाडू आपल्या जे त्याच्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा त्याचे जे ज्याला वीक पॉईंट आहेत आपण म्हणतो, त्या वीक पॉईंटचं तो बलिदान देऊन ते प्लस पॉईंट मध्ये कन्व्हर्ट करत असतो. किंवा नीरज चोप्राच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी संवाद साधला, तर त्याच्यातनं त्या खेळाडूला म्हणजे नरेंद्र मोदींनी काही दिवसापूर्वी फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांशी संवाद साधला होता आणि तेव्हा शाहरुख खान किंवा ही सगळी मंडळी अगदी त्याच्याविषयी भरभरून बोलली होती. तर तशीच या खेळाडूंची भावना आहे. तर हे सुद्धा स्टार आहेत आणि खरं तर रिअल लाईफ स्टार आहे. दुसरा एक मुद्दा ह्याच्यातनं असं आहे की मोदींनी त्याच्यामध्ये उल्लेख केला सबका प्रयास. तर सबका प्रयास मध्ये असं आहे की कुठलाही खेळ जो आहे तो वैयक्तिक जरी खेळ असला, बॅडमिंटन हा वैयक्तिक खेळ आहे किंवा टेनिस हा वैयक्तिक खेळ आहे किंवा ऍथलेटिक्स मध्ये सुद्धा रिले शर्यत सोडली तर बाकीचे खेळ सगळे वैयक्तिक आहेत, पण त्याच्यामध्ये शेवटी तो टीम गेम असतो. ऑलिम्पिक मधल्या एखाद्या 100 मीटर शर्यतीसाठी 9.80 सेकंद 82 सेकंद जो रेकॉर्ड असतो, तेवढ्या रेकॉर्डमध्ये ती शर्यत धावण्यासाठी किंवा 10 सेकंदाच्या आसपास धावण्यासाठी त्या खेळाडूला
4 वर्ष म्हणजे 3 वर्ष 364 दिवस तो सराव करतो, तेव्हा 365व्या दिवशी 4थ्या वर्षाच्या त्याला ते दिसतं ऑलिम्पिक. तर ही जे खेळाडूंचे जे प्रयत्न आहेत ह्याला आपली देशवासियांच्या पातळीवर कशी साथ पाहिजे किंवा त्याच्याकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन पाहिजे, हा जो मुद्दा आहे तो मन की बात मधनं खूप प्रकर्षाने पुढे आला. की हे आज ऑलिम्पिक झाल्यानंतर मोदी कौतुक करतात अशातला भाग नाहीत. मोदीजींनी ऑलिम्पिकला जायच्या आधी आपल्या खेळाडूंशी संवाद साधला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांना प्रेरित केलं होतं. श्रोते हो, कोरोना काळामध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे याचा पुनरुल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. यावेळी त्यांनी लोकांच्या सहभागातून तसंच व्यक्तिगत स्तरावरही देशात विविध ठिकाणी होत असलेल्या कामांची माहिती दिली. इंदूरवासियांनी आपले शहर वॉटर प्लस करण्याचा निर्णय घेतला त्याचा उल्लेख करून वॉटर प्लस संकल्पना नेमकी काय आहे याची माहितीही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. तसंच बिहारमधल्या मधुबनीमधल्या नागरिकांनी केलेल्या कामामुळे जैविक इंधन, जैविक खत यांची निर्मिती केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं जलसंवर्धन क्षेत्रात खूप काही करू शकतात याचं उदाहरण त्यांनी मन की बातमध्ये दिलं. अशा पर्यावरणस्नेही उपक्रमांमुळे स्वच्छ भारत अभियानालाही नवचैतन्य मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या संदर्भात जलसंवर्धन, पर्यावरण आणि स्वच्छताविषयक अभ्यासक अविनाश कुबल यांनी आपलं मत मांडलं. ऐकूयात. आज देशाच्या पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी आवाहन केल्याप्रमाणे आपल्याकडे पाण्याचा जो वापर केला जातो त्या वापराच्या पद्धतींमुळे आपल्याकडे जेवढं पाणी वापरलं जातं तेवढ्याच प्रमाणात त्याचं वेस्ट वॉटर ज्याला आपण म्हणतो किंवा प्रदूषित पाणी हे तयार होत असतं. आणि हे प्रदूषित पाणी त्याचा वापर न करण्याची अशी आपल्याकडे पद्धत आहे. परंतु त्याच्याऐवजी आता पुढील काळामध्ये जसं आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळे, क्लायमेट चेंजमुळे पावसाचं प्रमाण कमी होतंय किंवा काही ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे ज्या ठिकाणी मुळात पाऊस जास्त पडत होता अशा ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलंय. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढलंय. परंतु ज्या ठिकाणी पाऊस कमी पडत होता, उदाहरणार्थ मराठवाडा किंवा विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण अजून कमी झालंय. तर अशा वेळी आपल्याकडे जे कमी पावसाचे प्रदेश आहेत अशा सर्व ठिकाणी शहरामधून निघणारं सांडपाणी त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा विचार केला असता असं लक्षात येतं की मुळातच पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या सर्व ठिकाणी आपल्याला पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण पाण्याच्या पुनर्वापराचा विचार करतो तर तिथे आपण पाहतो की पाणी शुद्ध करण्याच्या ज्या पद्धती आहेत, विशेषतः ज्या नैसर्गिक पद्धतीने आपण पाणी शुद्ध करतो अशा सर्व पद्धतींचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढवावा अशी सर्वसाधारणपणे ही संकल्पना आहे. जे आपल्याला इंदोरचं उदाहरण दिलं गेलं तर ते इंदोर हा प्रदेश कसा आहे तर मालवा प्रांतातलं इंदोर हे मुळातच कमी पावसाचा प्रदेश आहे. तिथे कोणत्याही मोठ्या नद्या नाहीत, परंतु इंदोरचं वेस्ट वॉटर किंवा प्रदूषित पाणी हे आजूबाजूच्या छोट्या नद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्यातल्या नद्या पूर्वी ज्या प्रदूषित होत होत्या ते प्रदूषण कमी करण्यासाठी इंदोरने एक सुंदर उदाहरण आपल्यावर घालून दिलं आहे. आणि ते म्हणजे असं की इंदोरमध्ये तयार होणारं सर्व प्रदूषित पाणी आता हळूहळू रिसायकल केलं जातंय. अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर करून आपल्या शहरांची पाण्याची गरज ही कमी करणं म्हणजे हे शुद्ध तयार झालेलं पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, त्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांना एक प्रकारे अनुमोदन देणं आणि त्यातून पाण्याची गरज कमी करणं आणि अशा प्रकारे शुद्ध पाणी ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी या शुद्ध केल्यानंतरचा वापर वाढवून अशा प्रकारे आपल्या शहरांना आपण वॉटर प्लस किंवा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न सुरू करावा असं आवाहन आपल्याला आज करण्यात आलेलं आहे. श्रोते हो, देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं वेग घेतला असला तरी नागरिकांनी खबरदारी घ्यायची आहे आणि आरोग्यविषयक त्रिसूत्रीचं काटेकोरपणे पालन करायचं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. श्रोते हो, आपला मन की बातवर आधारित वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा मन की बातवर आधारित वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि श्वेता सुपारकर, निवेदन विकास यादव.